नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, लसूण खाल्ल्यामुळे पुरुषांची लैंगिक क्षमता वाढू शकते का? लिंगाची ताठरता सुधारू शकते का? आणि जर लसूण खायचा असेल तर तो नेमका कशा पद्धतीने खावा? कारण मित्रांनो, असे प्रश्न सर्वसामान्यांना पडत असतात. कारण आजकाल सोशल मीडियावरती लसूण आणि पुरुषांच्या लैंगिक आरोग्याबद्दल अनेक दावे आपल्याला पाहायला मिळतात. काही ठिकाणी असेही सांगितलं जातं की सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ला तर पुरुषांची ताकद वाढते आणि इरेक्शन अधिक मजबूत होतं. पण हे खरंच असं आहे का? लसूण म्हणजे नैसर्गिक वायग्रा आहे का? की या दाव्यामध्ये काही तथ्य आहे की केवळ अतिशयोक्ती? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर अगदी सोप्या भाषेत चर्चा करणार आहोत. लसूण पुरुषांच्या शरीरासाठी कसा फायदेशीर ठरू शकतो, तो आहारामध्ये कसा घ्यावा आणि कोणत्या चुका टाळाव्यात, आणि इरेक्शनची समस्या वारंवार होत असेल तर काय करावं, हे सर्वच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. यातली सर्वात पहिला प्रश्न म्हणजे लसूण आणि इरेक्शनचा काही संबंध आहे का? तर मित्रांनो, इरेक्शन म्हणजे केवळ लैंगिक इच्छा नाही. पुरुषांच्या लिंगामध्ये योग्य प्रमाणामध्ये रक्तप्रवाह होणं हा इरेक्शनचा महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा लैंगिक उत्तेजना निर्माण होते तेव्हा जननेंद्रियाकडे रक्तप्रवाह वाढतो आणि त्यामुळे इरेक्शन होण्यास मदत होते. आणि म्हणूनच हृदय आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं असणं लैंगिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि इथे लसणाचा विषय येतो. लसणामध्ये आल्सिनसारख्या सल्फरयुक्त संयुगे असतात. लसूण आणि हृदय रक्तवाहिन्यांच्या आरोग्याबाबत विविध अभ्यास झालेले आहेत आणि म्हणून लसूण हा संतुलित आहाराचा भाग आहे. परंतु एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या, फक्त लसूण खाल्ल्यामुळे इरेक्शन हमखास मजबूत होतं असा कुठलाही ठोस पुरावा नाही. म्हणजे लसूण खाल्ला की लगेच व्हायग्रासारखा परिणाम झालाच असं समजणं योग्य नाही. मग लसूण खावा तरी कसा? तर लसूण आहारामध्ये समाविष्ट करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तो नियमित जेवणामध्ये वापरणं. उदाहरणार्थ डाळीमध्ये, भाजीमध्ये, चटणीमध्ये, सूपमध्ये आणि विविध घरगुती पदार्थांमध्ये तुम्ही लसूण वापरू शकता. काही लोक कच्चा लसूण खाण्याचा सल्ला देतात, परंतु कच्चा लसूण मोठ्या प्रमाणात खाणं आवश्यक नाही. काही लोकांना कच्चा लसूण खाल्ल्यामुळे पोटामध्ये जळजळ, गॅस, अपचन किंवा तोंडाची दुर्गंधी येत असते. त्यामुळे जास्त लसूण खाणं म्हणजे जास्त लैंगिक ताकद हा काही नियम नाही. तर मग आता रिकाम्या पोटी लसूण खाल्ला तर काय होईल, हाही प्रश्न अनेकांना पडतो. तर सोशल मीडियावरती सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे अनेक फायदे हे सांगितले जातात. परंतु रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यानं इरेक्शनमध्ये विशेष किंवा तात्काळ वाढ होते असाही कुठला पुरावा नाही. उलट ज्यांना ॲसिडिटी किंवा पोट असंवेदनशील असतं त्यांना रिकाम्या पोटी कच्चा लसूण त्रासदायक ठरतो. आणि म्हणून लसूण खायचा असेल तर तो आपल्या नियमित आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून घेणं अत्यंत व्यावहारिक आहे. तर मग इरेक्शन चांगलं राहण्यासाठी फक्त लसूण पुरेसा आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. आणि ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जर एखाद्या पुरुषाला लैंगिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर एका पदार्थावरती अवलंबून राहण्यापेक्षा संपूर्ण जीवनशैलीकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे नियमित व्यायाम. रोज चालणं, धावणं, सायकलिंग किंवा इतर शारीरिक व्यायाम केल्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होते. आणि हे तुमच्या लैंगिक आरोग्यासाठी फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर वजन नियंत्रणात ठेवणं, कारण अधिक वजन आणि लठ्ठपणा अनेक आरोग्याच्या समस्यांशी संबंधित असतो. त्यामुळे वजन योग्य पातळीवरती ठेवणं लैंगिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यानंतर धूम्रपान तुम्ही टाळायला हवं, कारण धूम्रपानाचा रक्तवाहिन्यांवरती नकारात्मक परिणाम होत असतो. त्यामुळे इरेक्शनच्या समस्यांमध्ये धूम्रपानाची भूमिका मोठी असू शकते. सोबतच मद्यपान देखील मर्यादित ठेवा. अतिरिक्त मद्यपानामुळे लैंगिक इच्छा आणि लैंगिक कार्यक्षमतेवरती विपरीत परिणाम होतो. त्यामुळे मद्यपान मर्यादित ठेवा. त्यानंतर झोप पूर्ण घ्या, कारण पुरेशी आणि चांगल्या दर्जाची झोप शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सततचा थकवा, तणाव आणि झोपेचा अभाव यामुळे लैंगिक इच्छेवरती परिणाम तुमच्या होत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताणतणाव कमी करा, कारण कधीकधी पुरुषाला शारीरिक समस्या नसतानाही स्ट्रेस किंवा एन्झायटीमुळे इरेक्शनमध्ये अडचण येऊ शकते. आणि म्हणून मानसिक आरोग्याकडेही तेवढंच लक्ष देणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. आता जर इरेक्शनची समस्या जर तुम्हाला वारंवार येत असेल तर
कारण मित्रांनो, कधीकधी इरेक्शनमध्ये अडचणी येणं आणि सातत्याने इरेक्शनची समस्या असणं या दोन वेगळ्या गोष्टी इथे लक्षात ठेवा. जर समस्या वारंवार येत असेल किंवा दीर्घकाळ टिकत असेल तर फक्त घरगुती उपायांवरती अवलंबून राहून चालणार नाही. कारण इरेक्शन डिफेक्शन मागे काही वेळा मधुमेह, उच्च रक्तदाब, रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्या, काही औषधांचे दुष्परिणाम आणि हार्मोनल समस्या किंवा मानसिक ताण अशी वेगवेगळी कारणं असू शकतात. आणि म्हणून अशी समस्या वारंवार होत असल्यास डॉक्टर किंवा योग्य आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आता नैसर्गिक वायग्राच्या नावाखाली तुम्ही फसण्याची शक्यता आहे. कारण आजकाल इंटरनेटवरती अनेक उत्पादनं विकली जातात. नैसर्गिक पुरुष शक्ती वाढवा, लिंगाची ताठरता वाढवा, 100% नैसर्गिक वायग्रा असे दावे करून काही उत्पादनं ही विकली जातात. परंतु नॅचरल म्हणजे नेहमीच सुरक्षित असं काही नसतं. विशेषतः कोणतेही सप्लिमेंट किंवा लैंगिक क्षमता वाढवण्याचं उत्पादन स्वतःहून घेण्याआधी त्याबाबत योग्य माहिती डॉक्टरांकडे घेणं अत्यंत गरजेचं आहे. मग आता लसणाचा खरा फायदा काय? तर मित्रांनो, लसणाला चमत्कारी उपाय समजण्यापेक्षा आरोग्यदायी आहारातील एक घटक म्हणून पाहणं अत्यंत योग्य आहे. लसूण आपल्याला चव देतो आणि त्यामध्ये शरीरासाठी उपयुक्त काही नैसर्गिक संयोग देखील असतात. परंतु लसूण म्हणजे थेट वायग्रा असं समीकरण मांडणं योग्य नाही. जर तुमचं एकूण आरोग्य चांगलं असेल, नियमित व्यायाम जर तुम्ही करत असाल आणि संतुलित आहार जर घेत असाल आणि तणाव नियंत्रणात ठेवत असाल तर लैंगिक आरोग्यासाठी त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. तर मग मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की लसूण हा आरोग्यदायी आहाराचा भाग असू शकतो, परंतु फक्त लसूण खाल्ल्याने लिंगाची ताठरता हमखास वाढते असा कुठलाही वैज्ञानिक दावा नाही. आणि म्हणूनच इंटरनेटवरती दिसणाऱ्या प्रत्येक घरगुती उपायावरती विश्वास ठेवण्यापेक्षा योग्य आहार, व्यायाम, चांगली झोप, तणाव नियंत्रण आणि निरोगी जीवनशैलीवरती तुम्ही विशेष करून लक्ष द्या. आणि जर इरेक्शनची समस्या तुम्हाला वारंवार होत असेल तर कुठलीही लाज न बाळगता तुम्ही सरळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण लैंगिक आरोग्य हा देखील एकूण आरोग्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच पुरुषांच्या आरोग्याविषयी आणि सेक्शुअल हेल्थ या विषयावरती माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावरती हवा आहे ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.